वेळेच्या बाबतीत सर्वांनी लक्ष द्यायचं आहे। आज आपल्याला एकूण 9 सामने कंप्लीट करायचे आहेत आणि वेळेअभावी आपण दुसऱ्या फेरीचे सर्व सामने 3 ओव्हरचे ठेवलेले आहेत। आज एक आपल्याला सेमीफायनलचा सामना देखील खेळवायचा आहे। गोलंदाज तयार होतील। मीडियम फास्ट गोलंदाज विद्येश पाटील ओव्हर द विकेट नाव। स्ट्राइकला सोमनाथ पाटील, नॉन स्ट्राइकला प्रकाश पाटील। इथे एका टप्प्याने चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत। 2 धावा मात्र अतिशय जलद गतीने कंप्लीट केलेत। हा झेल सोमनाथ पाटीलचा होता। हाफ चान्स होती मात्र प्रयत्न करायला हरकत नव्हती, कारण की सोमनाथ पाटील सारख्या खेळाडूची तुम्ही जर झेलची इतकी वाट पाहिली तर नक्कीच ती कदाचित आपल्या संघाला घातक ठरू शकेल। 2 धावा, धावसंख्येला सुरुवात। हा फटका उडवला आहे अगदी विशाल काबूकर यांना चेंडू टाटा बाय बाय करत अगदी आमच्या मान्यवरांना सलामी देण्यासाठी षटकार येतोय। जबरदस्त फटका। धावसंख्या 8 बनवायचे आहेत 43। नक्कीच काशीनाथ पाटील थोडेसे पहिल्या चेंडूवर आपल्या छत्रीशावर थोडेसे नाराज झाले होते। विशाल काबूकर यांच्या चेहऱ्यावर मात्र हास्य मुद्रा पाहायला मिळते, नेहमीच अगदी स्मित हास्य। बघूया विद्येश पाटील पहिल्याच मॅचचा हा सामनावीर खेळाडू ठरलाय। दुसऱ्या मॅच मध्ये देखील चांगली फलंदाजी त्यांनी केलेली आहे। नाबाद 25 धावा बनवल्यात, तर राजेशने देखील 14 धावांचं योगदान दिलं होतं। इथे हा फटका देखील चाललाय सीमा पार। नक्कीच या खेळपट्टीवर गोलंदाजापेक्षा फलंदाजाची दादागिरी आपण कालपासून पाहतोय। संभाजी मात्रे देखील सहमत आहेत, नवीन खेळपट्टी आहे आणि नक्कीच इथे गोलंदाजांची मात्र पूर्णपणे पिटाई झालेली आहे। काल 6 सामने झाले, 5 सामने 50+ धावा बनवून चेस केले होते। एक शेवटचा सामना 50 धावा वीरतानी दापडे संघाला झाले नाही, स्वराज्य स्पोर्ट कशेली संघासमोर। बाकी 5 सामने 50+ धावा चेस करून जिंकले आहेत। धावसंख्या 14 झालेली आहे। इथे अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये बोलवता झेलची शक्यता आणि ते मला वाटतं लक फॅक्टर हे नक्कीच सोमनाथच्या बाजूनी। नक्कीच संकेत कडून चुकी झाली। आता अगदी फुल चान्स होता, हाफ म्हणता येणार नाहीये। नक्कीच हातामध्ये होती। जेव्हा चेंडू त्यांच्या दिशेला आला तेव्हाच त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं सत्र सुरू होतं। सोमनाथ पाटीलला जीवनदान देणं हे खूप कठीण काम आहे। काय फटका आहे, जबरदस्त फटका। 2 नाही तर तब्बल 3 ठोकलेत 5 चेंडूमध्ये आणि 2 दुहेरी, असे एकूण धावा बनलेत 22। इथे तुम्ही गोलंदाजाला दोष देऊ शकणार नाही आहात। क्षेत्ररक्षकाची साथ लाभली की गोलंदाजाचं मनोबल वाढते। की संकेतकडून थोडीशी चुकी झाली आणि त्याचा परिणाम मात्र इथे विद्येशला भोगावा लागतोय। क्रिकेटमध्ये होतोय सध्या सराव नाही आहे, कुठल्या गावामध्ये अजून ग्राउंडची देखील उपलब्ध झाली नाही आहे। ही पहिली आपण चाचणी स्पर्धा खेळतोय। गणेश पाटील, नेत्रंजन पाटील, विशाल काबूकर ही अगदी सीमारेषा लगत नेहमीच चांगली क्षेत्ररक्षणाची भिंत आपण पाहिलेली आहे। आता 13 मध्ये 21 आणि 5 मध्ये बनवलेत 22,
म्हणजे इथून आता पारड जर आहे त्याही जोगेश्वरी झून अंदुरकी संघाचं. हा चेंडू देखील गेला अगदी गोडाऊनच्या टपावर. तब्बल 4 ठोकले आणि 2 दुहेरी. एकूण धावा बनल्यात आता 28, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त धावा 7 चेंडूमध्ये आल्यात. नक्कीच इथे अजूनही मागणी षटक होतील, कारण की स्पर्धा अजून खूप लांब आहे संडेपर्यंत. नक्कीच लपेटासारखे लपटतात संभाजी भाऊ म्हणतात. इथे 28 झाली 28. आता फक्त 15 धावा राहिलेत. संकेतने जर तो झेल घेतला असता तर कदाचित या 14 धावा वाचवता आल्या असत्या. मात्र क्रिकेटमध्ये जर तरला तारा नाही आहे. गणेश पाटील 12 चेंडू 15 धावा. आता इथे थोडीशी बॉडी लँग्वेज कसल्यासारखी वाटते. प्रेक्षक देखील स्तब्ध आहेत. नवगरगावचे लाडके प्रेक्षक या संघाचा खेळ पाहण्यासाठी आले होते, ते थोडेसे शांत झालेले आहेत. विद्येशकडून अपेक्षा होती, मात्र फलंदाज देखील विद्येशच्या ताकदीचा सोमनाथ पाटील त्यांच्या समोर होता. गणेश पाटील आलेत, संघाचे संघनायक, एक सिनियर खेळाडू आहेत. बघूया प्रथमच पहिला चेंडू या चाचणी स्पर्धेचा खेळण्यासाठी प्रकाश पाटील स्ट्राईकवर. आणि ते पहिला चेंडू अगदी वाईटच्या स्वरूपात. 29 धावा. 43 बनवायचे आहेत, 6 मध्ये 29 लागलेत. म्हणजे इथून जर या सामन्याचा आपण जर अनुमान लावला तर 80% पेक्षा जास्त टक्केवारी आता झून अंदुरकी संघाला दिली जाईल, कारण की 10 विकेट आहेत. सोमनाथ खेळपट्टीवर आहे, 1च धाव. बघूया दुसरीसाठी प्रयत्न नाही आहे. कधी कधी असं होतोय अशन भाऊ, बघा आता जर आज सोमनाथने फटका मारला असता तर 2 घेतल्या असत्या. प्रकाश पाटीलने फटका मारलाय, सोमनाथ स्ट्राईकवर आहे, 2 गेरींची गरज नाही. धावा झाले 30. आता बनवायचे 13. 11 चेंडूमध्ये 13. आणि का दुसरी धाव घेतली नाही याचं उत्तर दिलंय सोमनाथ पाटीलनं. नक्कीच सलग 3 चेंडूमध्ये 3 मारलेत. आणि जोशीलवन भादवाड बी संघाचे यष्टीरक्षक फलंदाज आमचे परममित्र दिलीप मोरे यांनी या स्पर्धेला आणि सोमनाथ पाटील यांना खास करून शुभेच्छा दिल्यात. सध्या नेपाळ इथे टूरवर आहेत, सलग 4 मध्ये 4. आणि सोमनाथ पाटील आज अक्षरशः बरसलाय. श्री कालिका माता क्रीडानगरीमध्ये धावांचा पाऊस पडलाय. फक्त विजयासाठी 1 धाव दूर. स्कोर लेवल आयवा झेल पकडलाय. आमचे नरेश मात्रे खुश आहेत. कोणाला प्राइज द्यायची आहे का? वैयक्तिक 40. इथे देखील चांगला फटका आपण पाहतो. नेत्रंजन पाटील देखील थोडेसे नाराज असतील आणि या चौकारने सामना फिनिश केलाय. किती चेंडूमध्ये धावा बनवल्यात? फक्त 10 चेंडूमध्ये. काय रोशन पाटील यांचं कॅल्क्युलेशन आहे, अगदी आमचे ज्ञानेश्वर मुकदम यांच्या पुढे. क्या बात आहे. चला हडलक काशीनाथजी पाटील आणि बेस्ट ऑफ लक आई जोगेश्वरी झून अंदुरकी, प्रिन्स शिकारी, ऑल टीम अभिनंदन.